राहुळ घाटात सकाळपासून 3 भीषण अपघात, नागरिकात संतापाचा उद्रेक। चांदवड तालुक्यातील राहुळ घाटातील अपघाताची मालिका थांबवण्याचे नाव घेत नाही। दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच अपघाताचे सत्र सुरू राहिले असून हा घाट पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरला आहे। सकाळी 9च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने येणारा पत्र्याच्या रीलने भरलेला कंटेनर RJ14G P6244 तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला। कंटेनरमधील जड रील्स रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली। या घटनेत चालक व त्याचा सहकारी जखमी झाले असून त्यांना बजरंग रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू असतानाच आणखी एक अपघात घडला। ऑइल भरलेला टँकर त्याच वळणावर नियंत्रण सुटून भिंतीवर जोरात धडकला। चालक जखमी झाला असून टँकरमधून तेल गळती झाल्याने संपूर्ण रस्ता घसरडा झाला। त्यामुळे वाहनांची वाहतूक एकेरी मार्गाने वळवावी लागली। परिणामी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। संध्याकाळी 5:30च्या सुमारास दिलीप अशोक देवरे राहणार निंबोळा हा शेतकरी ट्रॅक्टर MH41 9679 दुहेरी ट्रॉलीत फीड घेऊन जात असताना रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे ट्रॅक्टर घसरून भिंतीला धडकला। ट्रॉली पलटी होऊन फीडच्या गोण्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। याच दरम्यान घाट परिसरात अजून रात्री 3 छोट्या वाहनांचे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून राहुळ घाटात एका दिवसात 3 ते 4 अपघात होणे ही नित्याची बाब झाली आहे। या संदर्भात उमराणे प्रेस क्लबच्या वतीने स्मशानभूमी परिसरात लक्षवेधी उपोषण करून या अपघाताविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते। परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा सलग 3 अपघात घडल्याने प्रशासनाच्या 15 दिवसात उपाययोजना या आश्वासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। पुढील 15 दिवसात आणखीन किती जीव जाणार हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांच्या मनात प्रखरतेने गोंगावत आहे। राहुळ घाटातील या सततच्या अपघातामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत चालला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतापाची लाट उसळली आहे। DC महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।